नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे. तर आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा नेमका कधी मिळेल, त्याचसोबत हा जून महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळेल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की जून महिन्याचे 1500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी येतील. तर लाडक्या बहिणींनो, यापूर्वी मे महिन्याचा हप्ता हा 16 जून रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्तेही काही लाभार्थींना एकत्रित स्वरूपात वितरित करण्यात आले होते. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा करण्यात येईल, त्यामुळे याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष हे लागलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, 16 जूनला तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आला होता. त्याचसोबत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे काही लाभार्थी जे आहेत, काही लाभार्थी महिला आहेत, त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हे 2 हप्ते एकत्रित मिळून त्यांना देण्यात आलेले होते. तर आता सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष हे जून महिन्याच्या हप्त्याकडे लागलेलं आहे. तर हा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी येईल हे पुढे पाहूयात. तर दरम्यान प्रशासनाने निधी वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्ड लिंक म्हणजेच आधार सीडिंग करणे अनिवार्य केले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा फायदा लाभ इथून पुढे घ्यायचा असेल तर तुम्हाला निधी वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आपल्या बँक खात्यांना आधार कार्ड लिंक हे करणं अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या महिलांचे बँक खात्याचे आधार लिंक झालेले नाही अशा लाभार्थींना हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर अद्यापपर्यंत आधार लिंक केलेलं नसेल तुमच्या बँक खात्याशी, तर लवकरात लवकर आधार कार्ड तुमचं घेऊन बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार लिंक हे करायचं आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले नाही अशा बहिणींना हा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. म्हणजे जून महिन्याचा हप्ता त्यांना मिळण्यास विलंब होऊ शकतो. लाडक्या बहिणींनो, पुढे बघा, त्यामुळे लाभार्थींनी आपले बँक खाते आधारशी जोडणे हे आवश्यक आहे. पुढे बघा, याशिवाय सरकारने योजनेसाठी ई-केवायसी पडताळणी मोहीम राबवली होती. या पडताळणीत प्रक्रियेदरम्यान सुमारे 80 लाख अपात्र, बोगस किंवा निकषामध्ये न बसणारे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने जी ई-केवायसीची प्रक्रिया राबवली होती, या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये सुमारे 80 लाख अपात्र, बोगस म्हणजे 80 लाख महिला अशा होत्या त्या योजनेमध्ये अपात्र होत्या आणि त्या अपात्र असून या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळेच ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळण्यास उशीर होत होता. तर अधिकाऱ्याच्या अंदाजानुसार राज्यभरातील सुमारे 1.7 कोटी महिला सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत. जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निधी वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही असणार आहे की राज्यातील सुमारे 1.7 कोटी महिला ज्या आहेत या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच या जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. दरम्यान लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची माहिती, आधार लिंक स्थिती तसेच ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. त्यामुळे हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, प्रशासनातर्फे या जून महिन्याच्या हप्त्याची जी प्रक्रिया आहे ही लवकरच सुरू होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अद्यापपर्यंत आपल्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक केले नसेल किंवा ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांनी किंवा अशा प्रकारचे अनेक कामं जे आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भातली, त्यांनी ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहेत. तरच तुम्हाला हा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळणार आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जून महिन्यातील 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 28 जून ते 30 जून या कालावधीत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाऊ शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे की तुमचा जो जून महिन्याचे 1500 रुपये आहेत हे 1500 रुपये 28 जून ते 30 जून म्हणजेच आपल्याला वटपौर्णिमेच्या सणाचं औचित्य साधून हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्हाला 28 जून ते 30 जूनच्या दरम्यान हा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला हा जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या जून महिन्याच्या हप्त्याविषयीची अपडेट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.